झाले ओ साधने सुख झाले ओ साधने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा देवेवर बाप रखो देवेवर सर्व सुखादे आगर बाप रखो देवीवर बाप रखो देवीवर बाप रखो देवीवर सर्व सुखादे आगर बाप रखो देवीवर बाप रखो देवीवर बाप रखो देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखो देवीवर बाप रखो देवीवर बाप रखो देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रखो जय जगदोपार कुमार जय जगदोपार कुमार 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 गोपार कुमार गोपार कुमार जय जगदोपार कुमार
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार 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 जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार सदा माझे डोळे जळू तुझे मूर्ती जळू तुझी मूर्ती सदा माझे डोळा जळू तुझे मूर्ती सदा माझे डोळा जळू तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोय रे रखुमाईच्या पती सोय रिया रखुमाईच्या पती सोय रिया सदा माझा डोळा जळू तुझे मूर्ती सदा माझा डोळा जळू तुझी मूर्ती सदा माझा डोळा जळू तुझे मूर्ती सदा माझा डोळा जळू तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोय रे रखुमाईच्या पती सोय रिया रखुमाईच्या पती सोय रिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 हे माझा प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम सर्व काळ विठू मावले आचे वर विठू माऊली हातीवर दे विठू मावले आचे वर विठू माऊली हातीवर दे हे ओले आराय हृदय राई हृदय माझा राई हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 हे माझा प्रेम सर्व काळ देई मत प्रेम सर्व काळ देई मत प्रेम सर्व काळ तू
तुका मन काही न मागे अनेक तुका मन काय न मागे अनेक तुका मन काय न मागो अनेक तुका मन काय न मागो अनेक तुका मन काय न मागे अनेक तुका म्हणे काय न मागे अनेक तुका मन काय न मागो अनेक तुका मन काय न मागो अनेक तुझे पाय सुख सर्व तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम देई माझा प्रेम सर्व काळ सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए दोन्ही पकवाज एका स्वरात लावा आपल्या दादा एक स्वर लाव एक स्वर करा तू त्याच्याकडे बघून तू त्याच्याकडे बघ त्यांना दे ए तुझ्या कानाला घे हे स्वर त्यावेळेला लक्षात ये आता गर्दीमुळे लक्षात येत नाही नाही जायचं नाही जा की काय नाही आम्हाला नाही गायला लागत एवढं काही नसलं तरी चालतंय आमचे मामा आहेत साधे असले की चालतं
बस नाही तर दादा आता या स्वरात लाव. हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो
तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुतार सुबोतार जोडे म्हणे विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम भावाक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने गोमटी ब्रह्मज्ञानाने गोमटी अक्षराचे गाठे ब्रह्मज्ञानाने गोमटे ब्रह्मज्ञानाने गोमटे ब्रह्मज्ञानाने गोमटे ते हे माया ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी माया ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगळ मुनी दासी जरी दासी जनी सेवा करी दासी जणी सेवा करी दासी जणी ज्ञानेश्वर मंगळ मुनी
सेवा करी दासी जणी सेवा करी दासी जणी सेवा करी दासी जणी ज्ञानेश्वर मंगल मने सेवा करे कमी झाला ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना हे विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई माझा आवाज वर जातोय का ते कमी झाले का बरं आहे आता राहू दे बरं तुझं जरा चढ आहे पण राहू दे राहू दे मग आपल्या स्वराला मॅच होईल कदाचित राहू दे गोमती ते मा
ब्रह्मज्ञानाने गोमती ब्रह्मज्ञानाने गोमती ब्रह्मज्ञानाने गोमती ब्रह्मज्ञानाने गोमती ज्ञानेश्वरी ते ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वर संत जना संत जना संत जना संत जना संत जना जना माहेश्वर संत जना माहेश्वरी माया दानेश्वरी संत जना माहेश्वरी या इकडे या संत जना माहेश्वरी संत जना Tala
विठ्ठली कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव भावाक्षराची गाठी भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी तेहे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी ज्ञानेश्वर मंगळमुनी ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासी जणी तेहे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांची रंजवू चित्तासी आपुलिया भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी तेहे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी प्रस्तुत प्रकरणी सुरू असलेला अखंड हरिनाम चतुर्थो महोत्सव चतुर्थ दिनी महोत्सव मुळशी आणि संपूर्ण परिसर गेली 5-6 वर्ष किती वर्ष झाले 5 वर्ष झाले 5 वर्ष झाले असा ज्ञानेश्वरी जयंतीचा मोठा कार्यक्रम करतात. अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा कार्यक्रम आळंदीमध्ये श्री गुरु साखरे महाराजांनी दत्त आश्रमामध्ये स्वतंत्र सुरू केला होता. त्याच्यामध्ये आम्ही असतच आणि आता तुम्ही या मंदिरामध्ये सुरू केला त्याच्यातही आम्ही आहेत. अर्थात दरवर्षी अनंत ठिकाणी ज्ञानेश्वरीचा महोत्सव नेवाशाला सुद्धा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम होतो. समितीनं जे हातात घेतलेलं काम आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. समितीच्या पाठीमागे समाज प्रचंड उभा आहे. बरं नुसता समाज नाही तर पैसे घेऊन उभा आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारची उणीव या कार्यक्रमामध्ये पडणार नाही. बरं समितीमध्ये जी मंडळी आहेत ती सुज्ञ अत्यंत तज्ज्ञ अशा प्रकारची कीर्तनकार प्रवचनकार मंडळी आहेत. हरिभक्तपरायण श्री निवृत्ती महाराज शास्त्री, हरिभक्तपरायण पैलवान श्री आहे की नाही पायगुडे महाराज. हो त्याचं खरं तर पाय मोडे पाहिजे होतं ना. पैलवान की आहे ना कोणाचा पाय मोडू शकतात ते असे पैलवान. त्यानंतर आमचे हरिभक्तपरायण श्री शेखर महाराज. हो एक शेखर महाराज पंढरपूरला आणि एक शेखर महाराज आपल्याकडे. असे 2 शेखर. कुठे आहेत शेखर महाराज? आहेत का कार्यक्रमाला गेलेत का? वा वा छान. हां
हा नियोजन हा वेगळं वेगळं करून घेतलं पाहिजे. डिपार्टमेंट ज्याचं त्यांनी सांभाळलं पाहिजे तर ते व्यवस्थित होतं. आणि डिपार्टमेंटवर एकानेच जर वाच ठेवली ना तर ते कार्यक्रम बिघडून जातो. पहा विठाला विठाला महाराज मंडळी आहेत सुज्ञ तज्ज्ञ अत्यंत व्यवहारी आणि पारमार्थिक बरं का. बऱ्याच वेळेला महाराज नुसते व्यवहारीच झालेत, इतके व्यवहारी झालेत की परमार्थ करता करता परमार्थ करतो त्या परमार्थाचाच व्यवहार करून टाकला, इतके व्यवहारी झालेत महाराज. हे व्यवहार तज्ज्ञही आहेत आणि पारमार्थिकही आहेत. आमचे गुरुजी बोलायचे ज्या वेळेला माणसाला 1000% व्यवहार कळेल त्यावेळेला 1% परमार्थ कळतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ बराच मोठा आहे बरं का, बराच मोठा आहे. कारण तो मोठ्या व्यक्तीनं बोललेलं आहे, गुरुजी बोललेले ते विठाल विठाल म्हणून व्यवहार तज्ज्ञ व्यवहार सुज्ञ अशा प्रकारची समिती पारमार्थिक असलेली समिती. त्यामुळं त्यांनी जे अध्यक्ष निवडलेले आहेत ते सर्व अंगाने परिपूर्ण सुज्ञ अगदी बरं का. हो, त्यांच्याकरता खऱ्या अर्थाने मी एक श्लोक म्हणेन, शुचीनाम श्रीमताम गे हे खऱ्या अर्थाने शुद्ध कुळ आहे, श्रीमंत कुळ आहे आणि परमार्थिकावर आणि परमार्थावर प्रेम करणारं ते घर आहे. आणि त्या घरातले हरिभक्त परायण श्री विजवान्न जगताप, हो विजवान्न जगताप हे अध्यक्ष आहेत. म्हणजे अत्यंत व्यवहारी अत्यंत सुंदर पारमार्थिकावर प्रेम करणारे. आणि त्यांनी कार्य हातात काय घेतलं तर ज्ञानेश्वरी हस्तलिखित आणि श्री संत एकनाथ महाराज भागवत हस्तलिखित. एकनाथ ज्ञानेश्वरी सोपी होती, 9000च वव्या होत्या, पण आता भागवताच्या वव्या हो नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळं डबलच केलं अगदी. यांच्या 9000 त्या 18000 वव्या येतात. त्यानंतर ज्ञानोबारांनी हरिपाठ केला, ज्ञानोबारांच्या हरिपाठाचे अभंग किती आहेत 27. एकनाथ महाराजांचे त्याच्यापेक्षा जास्त येतं आहे की नाही. म्हणजे सगळं जास्त वाङ्मय आहे. आणि त्या जास्त वाङ्मयामधला हा जो श्री भागवताचा हस्तलिखित प्रकार आहे तोही सुद्धा कमी लोकांना नाही तर 1000 किती 1 लाख 1 लाख लोक गाथा लिहिणार आहेत आणि भागवत 2000 लोकांनी लिहिलाय जवळपास असा मोठा. आणि भागवत लिहिल्यावर पैठणला करायचा का सप्ताह? हा झाली गेल्या वर्षीच झाला, त्याला नाही बोलवलं आम्हाला तुम्ही, ठीक आहे. हो पण सुंदर कार्यक्रम केला. विठाला विठाला असा उपक्रम हाती घेतला. कदाचित 100 वर्षानंतर ह्या हस्तलिखित प्रती ज्यांना सापडतील ते म्हणतील माझ्या आज्याने लिहिला, माझ्या पंजाने लिहिला, माझ्या आमक्याने लिहिला, तमक्याने लिहिला हस्तलिखित म्हणून. त्यावेळेला कदाचित याच्यावर ते सन्मान मिळवतील पुढच्या पिढीतले लोक, 4-2-10 पिढीतले लोक. अशा प्रकारचं हे स्तुत्य काम आपण हाती घेतलं. आणि आळंदीमध्ये श्री ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीचं पारायण आणि तेही 4 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ करून पूर्ण करायचं. तसं एवढी मोठी बैठक करून पारायण करणं सोपं नाही, पण इतक्या महिला येतात बरं का. हो बरं, त्यात बऱ्याच महिलांचा गुडघ्याची तक्रार असण्याची दाट शक्यता आहे. कारण वय वर्ष 50च्या पुढच्या दिसत आहेत सगळ्या आहे की नाही. त्याच्या अगोदरचं इकडं काय कोणाला यायला टाईम नाही, पण महाराज लोकच फक्त 50च्या आतले आहेत, नाही तर बाकी जवळपास त्या मानाने त्यांना यजबारच म्हणायचं तसं बरं का. पण तरीसुद्धा यजबार नाही म्हणतात त्याचं कारण ते उपयोगाला येतं आहे ना. दगड उपयोगाला आला की त्याला वायाला गेला म्हणायचं नाही. म्हणजे हे सगळे उपयोगाला आले तर बरं का. आणि 25चा असूनही येत नसेल ना आणि मेला ना तो वायाच गेलेला आहे. विठाला विठाला अर्थात आपला जो परिसर आहे मुळशी तालुका तो श्री संत जगद्गुरु तुकोबाराच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कीर्तनं केलेली आहेत महाराजांनी गावागावामध्ये. आणि त्या पवित्र स्पर्शाचा संबंध प्रत्येक घराच्या रक्तापर्यंत पोहोचलेला आहे. परिणाम अत्यंत तितिक्षा संपन्नतेना तुम्ही 2 वेळेला पण 4 दिवसात श्री संत ज्ञानोबारांची उत्तम असलेली जी
लोक उद्धाराची कला म्हणजे ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचं पारायण करताय. आणि पारायण या अशा कालखंडामध्ये आहे की श्री संत नाथ महाराजांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी जयंती ज्या काळात मानली गेलेली आहे त्याप्रमाणे बरं का. भाद्रपद मास कपिला षष्ठी परवा झाली, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी झाली. आणि या कालखंडामध्ये तुम्ही कार्यक्रम करता आहात, अत्यंत स्तुत्य अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि मंदिरात श्री संत ज्ञानोबारांच्या समोर ज्ञानोबारांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा एवढा मोठा गौरव ज्ञानोबारांच्या समोर जर करत असाल तर ज्ञानोबारांना अत्यंत आनंद होऊन ज्ञानोबाराय कृपा करतील. ज्ञानोबाराची गरजच नाही, अखिलकूट ब्रह्मांड नायक येऊनच तुमच्यावर कृपा करतील. विठाला 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 गला 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 गला. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान हो या ज्ञानाशी, अति मूर्ख ऐसावर या टीकेशी. अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा साक्षात ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारा, वाचन करणारा, मनन करणारा, चिंतन करणाऱ्या अशा व्यक्तीवर स्वतः हरी कृपा करतात. कृपा करी हरी दयावरी. अर्थात देवाची आवडती अत्यंत भगवान कृष्ण परमात्म्याची जी तनू आहे ना, वाङ्मय तनू, ती भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेवर श्रीसंत ज्ञानोबारांची वाङ्मय तनू म्हणजे ज्ञानेश्वरी, श्रीसंत ज्ञानोबारांची एक तणूच आहे ती वाङ्मय तणू. अशा स्वरूपाच्या या ज्ञानोबारायावर आणि अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा कृष्णावर जर प्रेम करत असाल ना, तर देव कृपा करणार नाही असं कधीही शक्य होणार नाही. देव कृपाच करणार, त्याच्यात काही विवाद नाही आहेत. विठाला 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 विठाला. अर्थात अत्यंत पवित्र, अत्यंत तपस्वी अशा स्वरूपाचं जे वाङ्मय ते श्री संत ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये म्हणजे आपला तरी आपण अभ्यासक म्हणून गणना त्याच्यात होत नाही. आपण अभ्यासक म्हणून गणना होत नाही. अभ्यासक म्हणून गणना होण्याकरता अभ्यास करते व्हावं लागतं बरं का. श्री गुरु साखरे महाराज अभ्यासक आहेत, श्री गुरु विठ्ठल महाराज घुले, श्री गुरु मारुतीबा कुरे हे अभ्यासक माणसं आहेत. आपण अजून अभ्यासक आहेत अशा प्रकारची आपली योग्यता नाही. कारण ज्ञानेश्वरीचा शब्द कळण्याकरता लायकी लागती. लायकी काय लागती? लायकी. अर्थात गीतेच्या बाबतीत बोलताना श्री संत ज्ञानोबारांनी खूप सुंदर बोलले. ज्ञानोबारा म्हणले, अहो अर्जुनाची पांथी, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बरं का. अहो अर्जुनाची पांथी परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्थात अर्जुनाच्या पंक्तीला बसून श्रवण करण्याची योग्यता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे किंवा ज्याच्या अंतःकरणाची उंची आहे ना, त्याने अवधान द्यायचं बरं का, अवधान द्यायचं. आणि पुढे गेल्यानंतर ज्ञानोबाराय सांगतात, विठाला विठाला तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. मग आता ज्ञानेश्वरी कोणा करता आहे? ज्ञानोबाराय म्हणले, मी अत्यंत अबोल असणाऱ्या, अत्यंत मूर्ख असणाऱ्या लोकांना सुद्धा ही स्वानंद सुखाची शेल भलती अशी देईल बरं का.
भुताची शेल भलती अशी भलता. हो, आता त्यांनी भलत्या करता त्यांनी प्रमाण दिलं, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. आता प्रमाण जास्त देऊ नका, त्याचं कारण 1च तास आहे, त्यातला 15-20 मिनटं गेलेत आणि आपल्याला थोडंसं म्हणजे 8:05 सेवा पूर्ण करायचीच आहे. त्याकरता थोडासा विषय अभंगाच्या संबंधाने होणं जरुरीचं आहे. विठाला विठाला हो. मग अर्जुनाच्या पंक्तीला बसून श्रवण करण्यास योग्य व्हायचं का कसं व्हायचं? हो, तर ह्या दोन्ही व्यक्ती करता ही ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आहे बरं का. अर्जुनाच्या पंक्तीला बसून श्रवण करण्याची योग्यता कोणात आहे? ज्ञानोबारांच्या समोर श्रोते होते निवृत्तीनाथ महाराज बरं का. हो, म्हणून अर्थात मी फार विश्लेषण करत नाही आता वेगळं वेगळं, पण गंमत बघा, ज्ञानोबारांनी सगळ्यांच्या करता ज्ञानेश्वरी लिहिली. या गोष्टी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्या. हो, 18व्या अध्यायात जाऊन तर अत्यंत उत्तम अशाचं सगळ्यांना आश्वासनच दिले एक प्रकारचं. अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणा करता? तर सगळ्या करता, असा त्याचा एकच उत्तर आहे. विठाला विठाला आता कोणा करता? सगळ्या करता. सगळ्या करता तुम्हाला सांगू का, ज्याला वाचता येतं ना त्याच्याकरता वाचायला आहे, पण ज्याला वाचता येत नाही ना त्याच्याकरता सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आपल्या इथं आळंदीमध्ये विजय वाडेकर नावाचा एक व्यक्ती आहे बरं का, आहे आता सध्या. हो, विजय वाडेकर. आता त्या विजय वाडेकरला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आता लिहिता वाचता येत नाही याच्यात नवल नाही, त्याला बोलता पण येत नाही, नीट बोलता येत नाही. म्हणजे त्याला जर म्हटलं ना हो आमची इच्छा आहे, तो म्हणतो तुमची विच्छा. म्हणजे इच्छा सुद्धा त्याला नीट म्हणता येत नाही, विच्छा. हो, असा मनुष्य आहे बरं का. हो, पण तो भलता दुःखी झाला, त्रस्त झाला आणि परेशान झाल्यानंतर तो कल्याणजी गायकवाडांच्याकडे गेला. म्हणजे तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण करा. ते म्हणजे वाचता येत नाही, मला वाचता येत नाही, काय करायचं? म्हटले ज्ञानेश्वरी घेऊन जा आणि मंदिरात बसत जा. हो, तो काही वर्षापूर्वी इथं अजनवृक्षाखाली यायचा आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यावरून हात फिरवायचा. आत्ता तो ज्ञानेश्वरी वाचतोय, रोज 1 अध्याय वाचून जातो इथं, रोज इथं बरं का. हो, ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. म्हणजे ज्ञानोबारांच्या तपाचं सामर्थ्य, ज्ञानेश्वरीच्या तपाचं सामर्थ्य. कारण का? ज्ञानोबारांनी लिहितानीच असं लिहिलं, आबाल वृद्धा करता मी का करतो? त्याचं कारण माझं अनंत जन्माचं जे तप आहे ना, हो ते तपही सुद्धा सगळ्या अंगाचं नाही, तर एकच तप, फक्त सत्य बोलणं. काय? माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. अर्थ सगळ्यात अवघड गोष्ट आहे बरं का ही, सगळ्यात अवघड गोष्ट आहे. खरं बोलणं सगळ्यात अवघड आहे. इतका अवघड आहे की त्याच्या एवढं अवघड जगातलं दुसरं काहीच नाही. खरं बोलणं अत्यंत अवघड आहे बरं का. खरं बोला म्हणून सांगणारे कीर्तनकार सुद्धा कीर्तनाला जातानीच खोटं बोलतात. खरी गोष्ट आहे बरं का ही, हे मी खरं सांगतो. अवघड गोष्ट आहे. आता हा कीर्तनकाराचा म्हणजे आमच्याच लोकांचा आम्ही अपप्रचार केल्यासारखा आहे, पण हा प्रचारच आहे असं गृहीत धरा तुम्ही. विठाला विठाला आता हल्ली हे मोबाईल नावाचं जे उपकरण निघलंय की नाही, हो ते म्हणजे मी म्हणत असतो तो मायेचा संदूक आहे. काय? मायेचा संदूक. मायेचा संदूक म्हणजे या ज्ञानोबारांनी लिहिलेलं आहे ते मायेचा संदूक. त्या मायेच्या संदूकात काय नाही? हो, काय नाही, सगळं काही आहे. काय आहे? आ ब्रह्म भवान. आणि काय काय कधी काय होईल असंही सांगता येत नाही बरं का. हो, महाराजांनी असं लिहिताना लिहिले, या रहाटी माझी न घडे काय काय. हे सगळं त्या मायेच्या संदूकात आहे. आणि जेवढं त्या मायेच्या संदूकात आहे ना त्याच्यापेक्षा माणसाने थोडं जास्त टाकलेला संदूक म्हणजे हा मोबाईल नावाचा संदूक आहे. आणि हा जवळ बाळगणारा जो मनुष्य आहे ना तो मनुष्य कधीच खरं बोलू शकत नाही, कधीच. अगदी संत असला तरी सुद्धा आजच्या काळातला बरं का. हो, एवढा अवघड संदूक आहे तो. हो, जर एखाद्याने फोन केला ना, फोन हो शेजारच्याच खोलीत असतो आणि तो येतो त्याच्या घरी,
शेजारच्या खोलीत असतो. मग फोन केला आणि का कुठे येतं म्हणजे आत्ताच कीर्तनाला निघालोय पण आम्ही आता तुम्ही थोडा अगोदर यायला पाहिजे होतं बरं का. आणि निघायचं असते म्हणा तर त्याला काय माहिती हा जवळ येऊन फोन करतोय म्हणून. हा बाहेर निघतो तुझे हरी तुम्ही कुठे नाही निघायचं होतं म्हणून खोटं बोललो. म्हणजे खोटं बोलण्याचं परत खोटं बोलून समर्थन. इतकं खोटं बोलण्याचं साधन म्हणजे मोबाईल आहे बरं का. त्यामुळं सत्य बोलण्याचं तप करणं अत्यंत अवघड आहे. नवऱ्याला सत्य बोलायचं, बायकोला नवऱ्याने सत्य बोलायचं अत्यंत अवघड आहे. भांडणं एक क्षणसुद्धा थांबणार नाहीत खरं बोललं तर. रात्री काय स्वप्न पडलं हे नवऱ्याने बायकोला सांगितलं तर घटस्फोट इथपर्यंत जाईन. खरं बोलणं लय अवघड आहे. याचं चिंतन करा. मी थोडक्या शब्दात बोलतो त्याचा आकार तुम्ही धारण करा. गंमत ही एक म्हणजे सत्य बोलण्याचं तप श्री संत ज्ञानोबारांनी किती केलं. वाचा केले बहुत कल्प. बहुत कल्प हा बहुवचनाचा प्रयोग आहे बरं का. बहुवचनामध्ये निदान कमीत कमी 3 घ्यावे लागतात. म्हणजे 3 कल्प म्हणजे 4 युगाचे 3 कल्प जिथं होतात का नाही त्यावेळेला हे इतक्या वर्ष तप केलं. आता इतक्या वर्ष तप सत्यवादाचं केलंय ते फळ या फळाचे द्वीप पातलो प्रभो. ही जर ज्ञानेश्वरी आहे तर त्या ज्ञानेश्वरीच्या द्वारा आपल्याला जे अबाधित सत्य आहे अबाध्य मानत्वात सद्रूप ते अबाधित सत्य आहे ना. शब्दानी ज्ञानानी कशानेही बाधित न होणारं सत्य का प्राप्त होणार नाही तर नक्कीच होणार का. या ज्ञानेश्वरीचा स्वभाव आहे ब्रह्मज्ञानाने गोमटी. विठाला विठाला अशा अलौकिक ज्ञानेश्वरीचं आपण या ठिकाणी पारायण करता समितीच्या द्वारा. आणि या वर्षी एक विशेष योग आहे. श्री संत ज्ञानोबारांचा 750वा जयंती किंवा अवतीर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय सर्व महाराष्ट्रामध्ये. आणि या निमित्ताने पारायण होतात महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर. आंध्रामध्ये म्हणजे तेलंगणामध्ये, आंध्रात नाही तेलंगणामध्ये. पहिला आंध्रा आणि आताचा तेलंगणामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या नरसापूरच्या लोकांनी की निदान ते म्हटले आम्हाला 7,500 लोक पारायणाला बसवायचे. कुठं तेलंगणात मराठी वाचक आहेत असं त्यांचं चाललंय. म्हणजे किती होतंय काय होतंय तो भाग निराळा. म्हणजे बाहेरच्या राज्यात सुद्धा कर्नाटकमध्ये सुद्धा आणि सुरतला असं करण्याचा योग. अशा पद्धतीनं श्री संत ज्ञानोबारांच्या जयंतीचा उत्सव करतायत. ज्ञानोबाराय अवतीर्ण झाले नसते ना तर बहुजन समाजाला तारणहार कधीही आतापर्यंत कदाचित भेटला नसता. ही सर्वात विशेष गोष्ट आहे. विठाला विठाला म्हणून ज्ञानोबारांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी जयंती आणि ज्ञानोबारांची जयंती या कालामध्ये तुम्ही या ठिकाणी साजरी करत आहात. ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये काय, ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना जो केलेला उपदेश आहे ना त्यातलं जर वाक्य बघितलं तर अगदी सार्थ वाक्य आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा तोची साधू ओळखावा नाही काय विश्वरागे झाले वन्नी संथी सुखे व्हावे पाणी. अभंग अतिशय क्लिष्ट आहे, विचित्र आहे. याच्यावर मी इथंच मंदिरामध्ये चिंतन केलेलं आहे. चिंतन केलेलं आहे आणि तेही अत्यंत भरपूर केलेलं आहे चिंतन याच्यावर बरं का. अर्थात ज्ञानोबाराय म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञानोबाराचं केलेलं वर्णन आहे. काय काय वर्णन आहे. ज्ञानोबाराय ज्ञानी आहेत बरं का. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणे ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती हे ज्ञानोबारांचं वैभव आहे. ज्ञानोबाराय योगी आहेत नाही योग्याची माऊली आहेत. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. आणि ज्ञानराज भक्त श्रेष्ठ आहेत म्हणजे ज्ञानोबाराय ज्ञान चक्रवर्ती आहेत, योग चक्रवर्ती आहेत आणि भक्ती चक्रवर्ती सुद्धा आहेत म्हणजे भक्त चक्रवर्ती सुद्धा आहेत. अशा प्रकारच्या सर्व उपाधींना संपन्न किंबहुना सर्व सिद्धींनी संपन्न असं जे व्यक्तित्व ते म्हणजे श्री संत ज्ञानोबाराय. मी माझ्या आवडीचा एक ज्ञानोबारांच्या बाबतीत असलेला श्लोक सांगत असतो बरं का. काय श्लोक आहे तो अखिलकूट ब्रह्मांड नायक परमात्म्याने ज्ञानोबारांचं केलेलं वर्णन आहे असं वाटावं अशा प्रकारचा तो श्लोक आहे. पहा. विठाला विठाला संतुष्ट सततम योगी
यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिय. इथं जे भगवान परमात्म्याने बोलले ना ते जवळपास ज्ञानोबारांचंच वर्णन केलेलं आहे असं वाटावं अशा प्रकारचं या ठिकाणी देवाने बोलले. देव सांगतात संतुष्ट सततम योगी. योगी आहे ना योगीपद, इथं हे योगीपद प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या अर्थाने घ्यायचं. योगी म्हणजे ज्ञानयोगी. जो ज्ञानयोगी असतो ना तो सतत संतुष्ट असतो. दुसरा कोणीही संतुष्ट असू शकत नाही. का? संतुष्टता ही ज्ञानाच्या द्वारा अभिव्यक्त झालेली एक स्थिती आहे, वृत्ती नाही. काय ती स्थिती आहे. आणि त्याला वृत्ती जरी म्हटलं ना तरी सुद्धा फार काही अतिव्याप्ती होत नाही. अशा प्रकारची ती वृत्ती आहे संतुष्ट वृत्ती. बरं का? का? ती ज्ञानाच्या द्वारा अभिव्यक्त होती. आता ज्ञानाच्या द्वारा अभिव्यक्त होणं निराळं, पण ज्ञानोबारांच्याकडं पूर्वीच आहे. म्हणजे काय? तर ज्ञानोबारा युक्त योगी येतं. युंजान योगी आणि युक्त योगी. आम्ही मुंबईला एक मुलाखत दिली होती बरं का, बऱ्याच वर्षापूर्वी. त्यावेळेला वैकुंठवासी हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपले बाबा महाराज सातारकर होते आणि तेही होते तिथं बरं का. आम्ही सगळेच होतो. तर त्या पत्रकारांनी एक प्रश्न विचारला ज्ञानेश्वरीमध्ये स्वर्गाचं. तो पत्रकार आहे, हुशार होता बरं का. त्यांनी विचारलं स्वर्गाचं वर्णन आहे, मृत्यूलोकाचं वर्णन आहे, पाताळाचं वर्णन आहे. हे वर्णन जर तुम्ही या कुराणातलं वर्णन खोटं म्हणाल तर मग तुमचं वर्णन कुठं सत्य आहे असं त्यांनी विचारलं. मग कुराणातही वर्णन आहे असं ते आता आपल्याला कुराणातलं माहिती नाही, पण ते आपण फेसबुकला हूर वगैरे बघतो का नाही, 72 हूर आमकं तमकं, ते अर्थात त्यालाच इथं आपण या पद्धतीनं ऋषी वगैरे आमकं तमकं काहीतरी म्हणतो. ज्ञानोबारांनी दिलेलं चिंतन. मग ही ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरीत लिहिलेलं खोटं का खरं, आणि जर ते खरं असेल तर ज्ञानोबारांनी कसं पाहिलं असं प्रश्न विचारला. बरेच जण होते, मीही त्यामध्ये त्या उत्तराला होतो. तर मी दिलेलं उत्तर असं होतं त्यावेळेला की योगज सामर्थ्य शक्तीना श्री संत ज्ञानोबारांनी प्रत्येक पदार्थाचा प्रत्यक्ष केला आणि प्रत्यक्ष करून ते ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं. या प्रश्नाला मात्र मान्यता त्यांनी पण दिली. त्याचं कारण ज्ञानोबारांच्याच ओव्या सांगितल्या मी. काय की तो स्वर्गीचा आलोचू ऐके मुंगीचे ओळखे मनो. मुंगीचं सुद्धा नाही म्हणायचं बरं का, मुंगीचं असंच म्हणायचं फक्त. विठाला 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 विठाला. म्हणजे योगाचं सामर्थ्य आहे आणि ते युक्त योगी येतं. काय ते युक्त योगी येतं. त्यांना ज्ञान निर्माण करून, युंजान योगी म्हणजे ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. इथं त्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं नाही. ज्ञान प्राप्त करून घेणारा तो युंजान योगी म्हटलं जातं. पण युक्त योगी म्हणजे ज्यांना ज्ञान स्वयंभूच आहे अशा प्रकारचं ज्ञान म्हणून उपजताची ज्ञानी, अर्थात संतुष्ट सततम योगी. म्हणून ज्ञान योगी. आता दुसरं पद आहे इथं संतुष्ट सततम योगी यतात्मा. यतात्मा म्हणजे ज्याने अंतःकरणासह वर्तमान किंवा मनासह वर्तमान इंद्रिय जिंकलेले आहेत असा जो, त्याला म्हणायचं यतात्मा. अंतःकरणासह वर्तमान इंद्रियाला जिंकणं ही योग सामर्थ्य शक्ती आहे. म्हणून अर्जुनाला देवानी जाणून बुजून सांगितलं की अर्जुना तू काय विठाला 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 तस्मात योगी भवा अर्जुन. म्हणून तू योगी हो. योगी कशा करता तर अंतःकरणासह वर्तमान इंद्रिय जिंकण्याकरता काय हो तू योगी हो. म्हणजे योगी पुरुष अंतःकरणासह वर्तमान इंद्रियाला जिंकतो म्हणून अष्टांग योग. आता हे अष्टांग योगात काय येतं, यामध्ये येतं यम नियम आसन वगैरे, ध्यानचा धारणा समाधी इथपर्यंत सगळी तो प्रवास आणि तो परिपूर्ण आहे. ज्ञानोबारा नुसते योगी नव्हते, ते योगाची माऊली होते. एक श्लोक देवाने लिहिला. काय लिहिला? नाती श्रुतम नाती नीचम चैलाजीन कुशोत्तरम. बरं का? एवढा एक श्लोक लिहिला. त्या एका श्लोकावर संपूर्ण योग प्रक्रिया श्री संत ज्ञानोबारांनी कुंडलिनी पर्यंती, कुंडलिनी जागृती पर्यंत सगळंच्या सगळं ती कशी आहे, कशी झाली आणि कशी दिसते. कुमकुमाचे पिले, नागिनीचे पिले, कुमकुमी जैसे काय सौंदर्य आहे त्या कुंडलिनीचं कसं आहे ते संपूर्ण ज्ञानोबारांनी लिहिलं. याचा अर्थ ते अष्टांग योगी होते. म्हणून संतुष्ट सततम योगी यतात्मा. इथं पुढं दृढ निश्चयी
असा पद आहे, ते स्वतंत्र आहे. दृढनिश्चय पदाचा अर्थ काय? दृढनिश्चय पदाचा अर्थ असा आहे की ज्याच्याद्वारा जगताला स्वतंत्र सत्ता दिली जात नाही त्याला म्हणायचं. आता हे जे वाक्य आहे ना तुमच्या मैलोगणिक डोक्यावरून जाणार आहेत. विठाला 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 खाला 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 2 फूट 4 हात नाही, मैलोगणिक उंचून जाईल ते. त्याचं कारण स्वतंत्र सत्ता आणि सत्ता म्हणजे काय हाच विषय खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत श्रवणाला आलेला नसतो. आणि त्यामुळं स्वतंत्र सत्तेचा अभाव. ज्ञानोबारांनी कुठं लिहिलंय? ज्ञानोबारांनी लिहिताना अर्ध्या ओवीमध्ये त्याचं चिंतन केलंय. जगाशे की वस्तुप्रभा, याला म्हणायचं स्वतंत्र सत्तेचा अभाव. हेच त्या दृढनिश्चय पदाचं चिंतन आहे बरं का. म्हणून आणि पुढं काय? मय्यर्पित मनोबुद्धीर प्रारब्धवशात किंवा कार्यवशात देह इंद्रियादी समग्र सगुण साकार परमात्म्याला समर्पित करून श्री संत ज्ञानदेव संपूर्ण समाजामधल्या लोकांना गोळा करून संतत्व देतात आणि सगळ्या जगामध्ये भक्ती पेरतात. हीच गोष्ट नामदेव महाराजांनी त्यांच्या करता म्हणजे ज्ञानोबारांच्या करता बोलताना सांगितलेलं आहे बरं का. ज्ञान दीप लावू जगी ज्ञानोबारांच्या करता बोलले. विठाला 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 अशा आपण कल्पना करायची की ज्ञानोबारांच्या करता बोलले बरं का. नाचू कीर्तनाचे रंगी कीर्तन ज्ञानोबारा नामदेव महाराज करायचे. आणि प्रमाण कोण द्यायचं, चाल कोण म्हणायचं तर ज्ञानोबारा आहे. म्हणून भक्तीचा संपूर्ण या या महाराष्ट्रामध्ये जो भक्तीचा पीक भाव आहे ना तो केवळ ज्ञानोबारांनी पेरला. म्हणून ज्ञानोबारांच्या भक्तीमध्ये मनोबुद्धीर मय्यार्पित योमत भक्तात. म्हणून तर देव ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये बोलताना अतिशय उत्तम अशा शब्दात बोलतात की ज्ञानदेव मीच पाही ज्ञानी तो आत्मा मे मतम. हे संपूर्ण मत ज्ञानोबारांच्या करता अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याने प्रतिपादन केलं. याचा अर्थ संपूर्ण असं व्यक्तित्व म्हणजे ज्ञानोबारा आहे. त्यांचा जन्मकाल म्हणजे हे वर्ष सुवर्ण महोत्सव आपण करत आहोत. विठाला विठाला विठाला. म्हणजे 2 गोष्टी. तिसरी गोष्ट आहे जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीमध्ये काय बोलायचं की जगद्गुरु तुका अवतार नामयाचा अशा प्रकारचं जे संपूर्ण संप्रदायाला बीज भावानी आणि कलश भावानी जे समर्पित केलं ते जगद्गुरु तुकोबारा असा त्रिवेणी संगम यावेळी यावर्षी आपल्याला उपभोगायला मिळत आहे. आणि या वेळेला उपभोगायला मिळतं ही आपली भाग्याची गोष्ट आहे. काय ही भाग्याची गोष्ट आहे. अर्थात कीर्तनकार मंडळी कधी काय काढतील आणि कशावर आपलं भाग्य सांगतील काही सांगता येत नाही. तो भाग स्वतंत्र आहे. पण आम्ही भाग्याचे म्हणायला काय लागते, काही काढायचं भाग्य म्हणायचं. पण इथं वस्तुस्थितीना ह्या 3 गोष्टी एकत्र आहेत. म्हणूनच तर अत्यंत उत्तम कालामध्ये आपण जिवंत आहोत हे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. विठाला विठाला अर्थात या ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या करता मला पहिलाच दिवस आणि या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आमच्या पायगुडे महाराजांनी, शास्त्री महाराजांनी, आमच्या शेखर महाराजांनी आज्ञा केली त्याप्रमाणे आपल्यासमोर मी अभंग घेतला. शास्त्री म्हटले हा अभंग घे. मग त्या अभंगावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू आणि या दृष्टिकोनातून महा अभंग आपल्यासमोर ठेवला. तुम्हाला सांगू का ज्ञानेश्वरी ग्रंथाचं स्पेशल वर्णन करणारा अभंग या संत वाङ्मयामध्ये प्रायः सापडत नाही बरं का. जवळपास बरोबर आहे का माऊली? आमचे माऊली आहेत इथं पाठीमागं तुमच्या, बरोबर आहे का? बरं 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 बरं. म्हणजे मला सापडला नाही, असेल एखादा कदाचित, पण मला सापडला स्पेशल. पण हा मात्र जनाबाईंनी स्पेशल ज्ञानेश्वरीचं वर्णन करण्याकरता लिहिलेला अभंग स्पेशल. एवढा ज्ञानेश्वरीचं स्पेशल वर्णन करणारा अभंग सरासरी नाही. उपदेश करणारे आहेत आपल्याला, वाचावी ज्ञानेश्वरी. पाहायचं झालं तर पंढरी पहा, पांडुरंग पहा, आणि वाचायचं झालं तर ज्ञानेश्वरी वाचा बरं का. बाकीचं काही वाचू नका आणि बाकीचं काही पाहू नका.
अशा पद्धतीचं आपल्याला उपदेश करणारे अनंत अभंग येतं. वाचिलं जो कोणी त्याच्या भाग्याला हे पार नाही हेही सांगणारे बरेच अभंग येतं. पण ज्ञानेश्वरी म्हणजे काय हे चिंतन करणारे अभंग फार कमी येतं. पैकी एकच अभंग आहे आणि तेही ज्ञानेश्वरी ग्रंथ स्त्रीलिंगी आहे आणि एका स्त्री संतांनी श्री संत ज्ञानेश्वरीचं अत्यंत उत्तम वर्णन केलेलं म्हणजे हा अभंग आहे. विठाला 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 विठाला. बरं, हा जो अभंग आहे हा अत्यंत कठीणही आहे आणि अत्यंत सोपाही सुद्धा आहे. दोन दृष्टिकोनातून. सोपा कसा? सोपा असा की काय कुठल्याही ओव्या सांगायच्या आणि भावाक्षराचे गाठी म्हणायचं. सोप्या कोणत्याही ओव्या सांगायच्या तुम्हाला ज्या येतात ना त्या 8, 10, 5, 25, 50 म्हणून दाखवायच्या आणि शेवटी म्हणायचं भावाक्षराचे गाठी असं म्हणायचं. एवढं सांगतो मी. म्हणून काय सोपं आहे. पण ब्रह्मज्ञानाने गोमटी कशी आणि अक्षरामध्ये भाव कसा हे सांगणं जास्त अवघड आहे. विठाला 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 अर्थात या अभंगामध्ये ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना श्री संत जनाबाई अत्यंत उत्तम शब्दांचा प्रयोग करून जनाबाई पहिल्या चरणामध्ये बोलतात. अक्षराची गाठी. अर्थात इथं दोन अर्थ करता येतील. अक्षराची गाठ आणि भावाची गाठ अशा दोन गाठी येतात. एक आणि अक्षराच्या गाठीत भाव बांधलेला आहे असा तिसरा अर्थ करता येईल बरं का. म्हणजे अक्षराची पण गाठ आहे. अक्षराची गाठ नाही. उच्चारायलाच कठीण आहेत. काय 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 उच्चारायला कठीण आहेत. इतक्या अवघड आहेत. तुम्ही पहा ह्याचं मंगल कुठलं विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदान. आता उच्चारणच अवघड आहे. संस्कृत सम आहे याचं लिखाण आहे. आता ते उच्चारण जर अवघड आहे तर त्या अक्षराच्या गाठीमध्ये असलेला भाव उकलणं किती अवघड आहे. म्हणजे पहिल्यांदा अक्षराची गाठ उलगडावी लागेल बरं का. अर्थात अक्षर सरळ करावी लागतील आणि सरळ केले की मग त्याच्यात जो भाव दडलेला आहे तो काढावा लागेल. म्हणजे भावाची सुद्धा गाठ आहे आणि अक्षराची सुद्धा गाठ आहे. अर्थात अक्षराच्या गाठीमध्ये बांधलेला भाव काढण्याकरता काय करावं लागतं तर आपल्याला ज्ञानेश्वरीला शरण जावं लागतं. काय करावं लागतं? शरण जावं लागतं. सगळं शास्त्र जिथं संपतं तिथून संत वाङ्मय सुरू होतं. हे पक्क ध्यानात ठेवा. जवळपास सगळं शास्त्र काही श्रवण करता आलं नाही. म्हणजे 6 शास्त्र काही श्रवण करता आले नाही. आता सध्या शास्त्री बरीच मंडळी शास्त्री आहेत बरं का. पण त्यांना 6 शास्त्र अध्ययन केलेले आहेत असं काही नाही. काही काही तर सर्वदर्शनाचार्य आहेत. सर्वदर्शना आचार्य बरं का. सर्वदर्शन आचार्य आहेत ते खऱ्या अर्थाने.
हो असे हो. अर्थात 12 शास्त्रकार आहेत, 18 शास्त्रकार आहेत, 12 18 अशा पद्धतीनं त्याचं जशी गणना करू तशी त्या पद्धतीनं जे आहे ते चिंतन करायचं ठरलं तर फार मोठं आहे हे. म्हणजे एवढं मोठं सगळं शास्त्र संपल्यानंतर हो, शास्त्र परिभाषा संपल्यानंतर जी परिभाषा आणि जे सुरू होतं ना त्याला संत वाङ्मय म्हणायचं. तुम्ही म्हणताल असं तुम्हीच म्हणता, तुम्हाला काय कळत नाही तुम्ही म्हणता हे कसं काय प्रमाण मानायचं, तसं नाही. आम्ही थोडंफार शास्त्र शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का. हो, आम्ही न्याय, वैशेषिक, सांख्य, मीमांसा आणि उत्तर मीमांसा या 2-4 शास्त्राचं चिंतन थोडं थोडं का व्हायना पण केलेलं आहे. आता सध्या आम्ही अमृतानुभव वाचतो बरं का. वाचतो म्हणजे हरिभक्त पारायण आमचे हळदे महाराज अमृतानुभव सांगतात आणि आम्ही ऐकतो आणि त्याच्यावर चिंतन करतो. सध्या अज्ञानाचं खंडन असं प्रकरण चाललेलं आहे. अज्ञानाचं खंडन हे ऐकलं तर बरं वाटतं निदान, पण पुढे ज्ञानाचं खंडन हे ऐकल्यानंतर सगळ्यात वाईट वाटतं आणि लोक म्हणतात ज्ञानाचं जर खंडन करायचं शिकायचं कशा करता. हो, त्यामुळं अज्ञानाचं खंडन आहे तिथपर्यंतच बरं आहे. आणि अज्ञानाचं खंडन करताना ज्ञानोबारांनी ज्या ज्या शब्दांचा प्रयोग केलाय ना त्या उदाहरणाचा प्रयोग केलाय ना ते उदाहरणंसुद्धा समजणं अत्यंत अवघड आहे. म्हणजे ज्ञानोबारांच्या गोष्टीसुद्धा समजत नाहीत तर ज्ञानोबाराचा सिद्धांत किती अवघड असेल बरं का. गोष्टसुद्धा समजत नाही, गोष्ट समजण्याकरता सुद्धा बरं गोष्टी ज्या ज्ञानेश्वरीच आहेत ना त्याच अमृत अनुभवामध्ये आहेत, पण त्या गोष्टींचा कोण बदललेला आहे. हो, पैलू बदललेला आहे. वेगळ्या पद्धतीनं तोच दृष्टांत, रज्जू सर्पाचा दृष्टांत तोच, सूर्यप्रकाशाचा दृष्टांत तोच, अंधार रात्रीचा दृष्टांत तोच, दिवस रात्रीचे दृष्टांत. पण ह्या दृष्टांताची खूबी अशी आहे की ते दृष्टांतच समजत नाहीत आणि मग सिद्धांत समजायचा म्हणजे अज्ञान नाही, म्हणजे अविद्या नाही, म्हणजे माया नाही. हे किती प्रकाराने तर ज्ञानोबारांनी शंका घेतल्या आणि ज्ञानोबारांनी त्याचं उत्तर दिलं. शंका का, आपल्या डोक्यात असलेलं ज्ञानोबारांना माहिती होतं. म्हणून तुम्ही प्रत्यक्षही अज्ञान आहे का म्हणताल तर प्रत्यक्षही नाही, आणि अनुमानाने सिद्ध करताल तर अनुमानाने सुद्धा नाही. अशा प्रकारचं ज्ञानोबारांनी स्वतःच शंका उत्पन्न केल्या आणि स्वतःच त्याचं उत्तर दिलं आणि तेही तलस्पर्शी. आणि बरोबर अगदी ज्यांनी श्रवण केलं ना त्याला कळतं आणि कळतंच, पण फक्त ऐकावं लागतं. विठाला विठाला श्रवणाचे विषय बैसावे येऊनी, मग मात्र ते होईल. साम्राज्य भोवनी सुखी नांदे ते होईल का नाही तो पण निदान कळेल बरं का. मी परवा एका ओवीचा श्लेष सांगताना ज्ञानदर्शनमध्ये सांगितलं बरं का. काय मला सांगायचं होतं तात्पर्य निराळं, पण मला मधीच आठवला विनोद म्हणून तो मी सांगितला. हो, माऊली होते त्या दिवशी. काय विषयाविनिवर्तन्ते या श्लोकावरची ओवी आहे. ती काय ओवी आहे, श्रवण इंद्रियादियावरती परिरसने नियमून करीती. मला एवढंच पाहिजे होतं, श्रवण इंद्रियादियावरती. आता सध्या प्रचंड महाराज लोकांनी सुद्धा श्रवण इंद्रियांना आवर घातलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा कीर्तन प्रवचन काहीही ऐकायचे नाही असं त्या इंद्रियांना काय केलंय, आवरले. आणि रचनेला पंक्तीला पुढंच असतात म्हणून तर आपल्याला 8:05 कीर्तन सोडायचे. अर्थात नाही हे सगळे अव्यवस्था पण होऊन जाईल. त्यामुळे आपलं काय कवरही चालेल. आपल्याला काय एक ओवे आठवतीन, एक सांगितलं की विषय वाढला आपला. विठाला विठाला हो, म्हणून श्रवण करण्याकरता दुरापास्त झालेले तुमच्या गावामध्ये हो आता 70च्या आसपासची माणसं ऐकायला, तरुण कोणीही ऐकायला, ते लोक घरी थांबू देत नाहीत म्हणून कीर्तनात येऊन बसणारे बरेच श्रोते आहेत बरं का. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून श्रवण करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते श्रवण केलं की नक्की ज्ञानोबाराय आपल्या पदरात माप टाकतात. असं ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं आणि ग्रंथांचं वैभव आहे. म्हणून भाव हा अक्षराच्या गाठीत बांधलेला आहे. आता भाव अक्षराच्या गाठीत आहे याच्याकरता एक उदाहरण सांगतो. मला जे आठवतं ना ते उदाहरण सांगतो बरं का. ज्ञानोबारांचा शब्द प्रयोग वेगळा
उदाहरण वेगळं आणि दिसायला त्याच्यामध्ये माणूस कसा दिसतो. म्हणजे उदाहरण आहे एका वस्तूचं आणि दिसायला त्याच्यामध्ये माणूस, अर्थात तो माणूसच सांगायचा ज्ञानोबारायांना, पण तो आपल्याला पकडता आला पाहिजे. अतिशय त्या शब्दामध्ये बांधलेला जो मनुष्य कीर्तनकाराचं उदाहरण आहे ते. विठाला 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 विठाला. ज्ञानोबारांनी 13व्या अध्यायामध्ये ना अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम या श्लोकावर ज्ञानाचं लक्षण केलं. काही 5, 25, 40 वव्यामध्ये आणि नंतर 100-200 वव्या अज्ञानाच्या लक्षणाकरता प्रयुक्त केल्या. ज्ञानोबारा ज्या वेळेला अज्ञानावर बोलतात ना त्यावेळेला अतिशय खरपूस समाचार घेतात. अज्ञान म्हणजे काय आणि अज्ञानाची लक्षणं काय हे सांगताना 200, 250, 205, 210 वव्या येतात. एवढ्याचं चिंतन करा म्हणजे आपण कुठं बसतो हे आपल्याला लक्षात येईल. अध्यात्मज्ञान मला वाटतं श्लोक 10वा का 12वा काहीतरी श्लोक आहे आणि 11वा आहे का 11व्या श्लोक पहा. श्रोते किती हुशार आहेत कीर्तनकारापेक्षा सुद्धा. विठाला 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 विठाला. अर्थात तिथं लिहिताना महाराजांनी 3 वव्या एकत्र लिहिलेले आहेत. एका व्यक्तीचं वर्णन करण्याकरता 3 वव्या बरं का. महत्त्वपूर्ण श्लोकावर एकच ववी वासांश जीर्णानी यथावी आहे, एकच ववी. आणि इथं अज्ञानाचं लक्षण सांगताना इतक्या वव्या आणि त्यातही सुद्धा एका व्यक्तीचं वर्णन करण्याकरता एक उदाहरण 3 वव्यामध्ये सांगितलं. नीट ऐका आणि तुमचं तुम्ही समजून घ्या. मी वव्या सांगतो, मला म्हणता आल्या तर. सगळ्या पाठ नाहीत माझ्या, पण तरीसुद्धा पाठ जेवढं म्हणता येईल तेवढं म्हणतो तुम्हाला. पहा ज्ञानोबारांनी लिहिलं पै गुण ते तुला खाये. उदाहरण कशाचं आहे माहिती आहे का? दिव्याचं. दिवा आहे ना दिवा. जुन्या काळामध्ये दिवे असत आहे का नाही आणि ते दिवे लावणारे सुद्धा होते. आता ते दिवे राहिलेले नाही आहेत आणि आता आपल्याला दिवे लावायची गरज नाही. नगरपालिकेचे लोक येऊन लावतात आणि दिवसासुद्धा घालवित नाहीत. अशा प्रकारची किमिया त्यांच्याकडे. लाईट बिल आपल्यावर टाकतात. अशी ही महशूर आणि हुशार असलेली तेजस्वी मंडळी बरं का. आता गंमत बघा. दिव्याचं उदाहरण आहे. दिव्याचं. दिवा आहे ना दिवा. ज्ञानोबारा सांगतात गुण ते तुला खाय. काय गुण ते तुला खाय. बरं नुसता गुण खातो असं नाही. स्नेह की जाळी तू जाये. स्नेह जाळतो. स्नेहाला जाळतो, गुणाला खातो आणि स्नेहाला तुम्ही मूर्तिमंत कीर्तनकार समोर ठेवा, डोळ्यासमोर तुमच्या. मला ठेवा तुम्ही आणि तुम्ही ऐका ही ओवी. विठाला 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 विठाला. मला म्हटल्यावर दुसऱ्या कोणाला राग येऊ नये म्हणून मी मला म्हणतो बरं का. हे ध्यानात ठेवा. गंमत बघा. गुण ते तुला खाय. भाव कसा आहे? गुण ते तुला खाय. स्नेह की जाळी तू जाय. आणि ठेवीला तेथ होय म्हशी आयसा. आलं का लक्षात? काय म्हशी आयसा. आणि जीवने शिंपीला तिडपिडे. जीवने शिंपीला तिडपिडे. काय नाही तेजीला नाही. विझीला प्राणू सांडे. विझीला प्राणू सांडे. आणि त्याची वैभव काय त्याचं? लागला तरी काडी उरोनी. लागला तरी काडी. किती गंमत आहे पहा. तो दिवा. आता एकीकडे दिवा ठेवा आणि एकीकडे माणूस बघा आणि तोही कीर्तनकारच बघा. हे माझं मत आहे. हे तुम्हाला अवघड वाटलं तरी तुम्ही तोच बघा, कारण त्याच्यातच ही 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 कृती आहे. इतर सामान्य माणसाला काही याचं नाही. गुण ते तुला खाय वाद जाळतो आणि स्नेह जाळी तुझा आहे. म्हणजे गुण म्हणजे वाद खातो आणि स्नेहाला जाळतो. कीर्तनकारी एखाद्या घरी गेला ना दुसऱ्याचं कशाला बोलायचं? आपलं बोललेलं बरं असतं. गुण ते तुला खाय. खाऊन टाकतो, जाळून टाकतो. आणि स्नेह जाळी तुझा आहे. तेलाला जाळतो. स्नेह जाळणं, परस्पराला सहन न करणं, जाळून टाकणं, ही वृत्ती आहे त्याच्यामध्ये बरं का. त्याच्यानंतर पुढे काय? ठेवीला तेथ होय म्हशी आयसा. जुन्या काळामध्ये ज्ञानोबारांनी लिहिलंय की ज्या वेळेला शाई करायचे ना तयार बरूला, तर ती अशीच करायचे. दिवे पेटवून ठेवायचे देवळीमध्ये आणि ते ढेपशे काढायचे आणि त्याच्यामध्ये तेल हे काय पाणी टाकायचं का नाही.
पाणी किंवा तेल काय त्यावेळेचं रसायन असेल ते टाकायचं आणि त्या बरुनी ते लिहायचं असं त्या काळामध्ये. म्हणून त्याचा उपयोग करायचे त्या दिव्याचा. ठेवीला तेच होय म्हशी आयसा. आता दिवा कोणता घ्या? हो, दिवा तुम्ही सत्वगुणातला घ्या, दिवा तुम्ही रजोगुणातला घ्या, तुम्ही तमोगुणातला घ्या, कोणताही घ्या, इथं परफेक्ट बसतो. भाव अक्षराचे गाठी. गंमत बघा. आता हा जो दिवा आहे ना, जीवने शिंपीला तिडपिडे. आता पाणी चांगलं आहे का वाईट आहे की नाही? जर त्याला चांगली कल्याणाची गोष्ट सांगितली तर महाराज अमुक अमुक, तर तुम्ही बोलता बोलता चुकले वाटतं. मी चुकतो? जीवने शिंपीला तिडपिडे भलता प्रचंड अहंकार. काय होतं? प्रचंड अहंकार. जीवने शिंपीला तिडपिडे. त्याच्या पुढे काय? आणि विझिलिया प्राण सांडी. विझवला ना तर प्राणच टाकून देतो. जरा अधिक काही बोललं ना, तुमच्या गावाला येत नाही म्हणून सांगतो मी. हो, याचा अर्थ विझिलिया प्राण सांडे. आणि त्याच्या पुढे काय? ज्ञानोबा सांगतात, लागला तरी काडी उरोने दी. हो, हे सामर्थ्य त्याचं. म्हणून बुद्धिवान माणूस, पण विकारी माणूस, बुद्धिवान माणूस, बोलणारा माणूस, चांगलं बोलणारा मनुष्य आणि आतमध्ये असलेला प्रखर विकार काय करतो? लागला तर काडी उरू देत नाही महाराज. हो, तृणाग्नी मेळे समरस आहे की नाही? हो, काडी सुद्धा राहू देत नाही. आता त्याच्या पुढची ओवी काय मावली? आळू माळू प्रकाशू करी. हो, मला एक जण माझ्याकडं आला होता. मी म्हटलं, मी त्याला सांगत होतो आमच्या कीर्तनाला अशी लाइटिंग होती, तशी लाइटिंग होती, तशी. तो म्हटलं माझ्या कीर्तनाला 4 कंदील होती एक दिवशी. आळू माळू प्रकाशू करी. हो, आपलं ज्ञान किती आहे या ज्ञानाला अर्थ नाही. आपल्याला काही ज्ञानेश्वरी कळत नाही हे कबूल करायला सुद्धा फार अपमान वाटतो. प्रचंड अभंग कळत नाही मी कीर्तनाला घेतलेला मला, हे कबूल करायला सुद्धा. आळू माळू प्रकाश करी. थोडंसं ज्ञान हो, किंचित ज्ञान बरं का. आणि ते किंचित आळू माळू प्रकाशू करी आणि तेनेची उमारा धरी. तेवढ्यानीच भलता प्रचंड असा तेजस्वी होतो बरं का. आता गंमत बघा. एवढं ज्ञान म्हणजे इकडं माणूस आणि इकडं दिवा बघा. उदाहरण दिव्याचंच आहे, पण ते येतं कुठे? माणसावर. ज्ञानोबा उत्तरार्धामध्ये सांगतात, आयशिया दिव्याचिया परी हा सुविद्यू. सुविद्यू शब्दाचा प्रयोग केलाय. सुविद्यू. हो, तो शिकलेला, चांगलं शिकलेला. म्हणजे मी काय म्हटलं, सत्वगुण रजोगुण तमोगुण असा कोणताही घ्या. आता हा जो माणूस आहे याच्याकरता माणसाचं उदाहरण नाही दिलं, दिव्याचं उदाहरण दिलं. त्या दिव्याच्या उदाहरणामध्ये स्पष्ट माणूस दिसतो. हा जो भाव आहे का नाही, हा भाव असा अनंत अक्षरात बांधला गेलेला आहे. आणि महाराज सांगतात हा भाव तर बांधलाय, पण ब्रह्मज्ञानाने गोमटी. अर्थात असे भाव आपल्याला अनेक सांगता येतील. मी म्हटलं ना, म्हणून त्या दृष्टिकोनातून सोपं आहे. 7व्या अध्यायामध्ये देवानी विभूती सांगायचा प्रयोग केला आणि सुरुवात करताना पहिला श्लोक लिहिला, मत्तः परतरम नान्यत. पहा गंमत काय आहे. पहिला श्लोक बरं का विभूतीतला. कुठला? 7व्या अध्यायातला. हो, पहिला श्लोक विभूती सांगतानाचा. आता विभूती मी हे आहे, मी ते आहे, मी ते आहे हे सांगायचंय देवाला. पण सांगताना काय केलं? पहिल्यांदा सरसकट संपूर्ण दिसणारा जेवढा प्रपंच आहे ना, तो मीच आहे असं सांगून टाकलं. माझ्याशिवाय काहीच नाही. म्हणजे पहिल्यांदा अपवाद आणि नंतर अध्यारोप आहेत. विठाला विठाला देव सांगतात, मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. काय? मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. आता या सगळ्या ओव्या त्याच्यावरच्या 2-4 ओव्या बघण्याची गरज नाही. एक ओवी शेवटची सांगतो, भाव सांगतो त्याचा, आणि सेवेला विराम देऊ आपण. बघा गंमत. ज्ञानोबारांनी काय सांगितलं, म्हणजे देवारी काय सांगितलं? सूत्रे मणिगणा इव. असे ठिकाणं तर कितीतरी आहेत बरं का. असे ठिकाणं कितीतरी आहेत. हो, देवानी अर्जुनाने मी युद्ध करत नाही म्हणून खाली उडी टाकली, तिथेही रथोपस्थ उपाविष्यत असं लिहिले व्यासांनी. आणि ज्ञानोबारांनी लिहिले ते उडी घातली खाला रथोनिया. त्याचेही सुंदर विवक्षणा आहे. अर्थात अशा अनंत ठिकाणं सांगता येतील. त्यातलं हे एक ठिकाण सांगतो तुम्हाला मी. मत्तः परतरम नान्यत बरं का किंचिदस्ति धनंजय. हो, अर्थात जसं
आचार्यांनी लिहिलंय की नाही, जीव ब्रह्म एव ना परा, अर्थात ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीव ब्रह्म एव न अपरा, म्हणजे जीव जगत आदी समग्र परब्रह्मच आहे, काही नाही. तीच गोष्ट देवानी किंवा देवानी जी सांगितली तीच व्यास महर्षींनी सांगितली म्हणा, अर्थात किंवा उपनिषदामध्ये सांगितलं. अशा प्रकारची जी विशेषता आहे ना, ती या श्लोकामध्ये ज्ञानोबारांनी त्याचं भाष्य करताना एका ओवीमध्ये केलं. त्याचा भाव मात्र वरच्या 3-4 ओव्या आहेत भाव, आणि शेवटचा ओवी म्हणजे त्या ओवीचा अर्थ आहे. त्या अर्थात सुद्धा एक भाव आहे. ती गोष्ट सांगायची आणि सेवेला विराम द्यायचा. गंमत बघा, ज्ञानोबाराय सांगतात, सोन्याचे मणी केले ते सोनियाचेची सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सभाय अभ्यंतरी. अर्थात देवाने जो शब्द प्रयोग केलाय का नाही, तो काय केला तर तिथे देव सांगतात, सूत्रे मणिगणा इव. सूत्र शब्दाचा अर्थ काय होतो? दोरा. काय होतो? दोरा. आता गंमत बघा, या तंतूला, दोऱ्याला, त्या दोऱ्याच्या ठिकाणी, तंतूच्या ठिकाणी तंतुत्व जाती आहे. काय आहे? तंतुत्व जाती विशिष्ट तंतू आहे. आणि त्याला जर त्याच्यात जर मणी ओवले ना, तर त्याच्या ठिकाणी सुवर्णत्व विशिष्ट सुवर्णपणा आहे. जे सुवर्णत्व विशिष्ट सुवर्ण आणि तंतुत्व विशिष्ट तंतू, आभेद कुठं प्रतीतीला आला? पूर्ण आभेद प्रतीतीला आला पाहिजे. म्हणजे जे त्याचं धारण करणारं म्हणजे धारण शक्ती, म्हणजे त्याला आपल्या परिभाषेमध्ये काय म्हणायचं? अधिकरण. अधिकरण काय? धारणा शक्तीलाच अधिकरण शब्दाचा प्रयोग करायचा. म्हणजे अधिकरण सुद्धा आणि आधेय सुद्धा हे एकाच अंगाने प्रतीतीला आले पाहिजेत. 2 अंगाने प्रतीतीला नाही आले पाहिजेत, 2 जातीने प्रतीतीला नाही आले पाहिजेत, एकाच जातीने प्रतीतीला आले पाहिजेत. बघा गंमत. अर्थात देवाने सांगितलं मत्न परतरम नान्यत या गोष्टीचं, आणि उत्तरार्धातलं काय? नाही उत्तरार्ध सूत्रे मणिगणाबाई याच्या अगोदर मयी सर्व मिदम प्रोतम. हा जो शब्द प्रयोग आहे ना देवाचा, या शब्द प्रयोगाला धरून ओवी मधला भाव ज्ञानोबारांनी प्रगट करताना असा केला की सुवर्णत्व विशिष्ट सुवर्णाचंच दर्शन झालं पाहिजे. काय? सुवर्णत्व विशिष्ट सुवर्णाचंच दर्शन झालं पाहिजे. आणि सुवर्णत्व विशिष्ट सुवर्ण म्हणजेच ब्रह्मत्व विशिष्ट ब्रह्म. अर्थात ब्रह्मत्व शब्द कालच आपण चिंतन केलं या विषयावर. ब्रह्मत्व शब्द जाती व्यक्तिवाचक नसून अखंड अर्थ एक रस भाव प्रतीती करता हा शब्द प्रयोग आहे. आणि त्याच्याकरता उदाहरणही आपण तिथे त्यावेळेला बघितलं होतं. अर्थात ब्रह्मत्व आणि ब्रह्म हे एकाच स्वरूपाने, म्हणजे जाती आणि व्यक्ती हे एकच. आता जाती व्यक्ती पडे बिंदुले जेथ अशा स्वरूपाने केवळ ब्रह्मता म्हणजे केवळ आभेद प्रतीतीला आला पाहिजे. तीच गोष्ट महाराज उत्तरार्धामध्ये सांगताना बोलतात, तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी. अर्थात आतही आणि बाहेरही सुद्धा कोण आहे तर परब्रह्म आहे. आत बाहेर म्याची कोंदले. अर्थात आतही तोच आहे आणि बाहेर सुद्धा तोच आहे. मग आत बाहेर तो जर आहे आणि तोच जर जगत आहे तर मग त्याच्यात विकार झाला का? त्याच्यात विकार झाला नाही, त्याच्यात विकार होत नाही. त्याचं कारण का? ते निर्गुण आहे आणि ते निरवच्छिन्न आहे. निर्गुण आणि निरवच्छिन्न असलेलं परब्रह्म कधीही विकार होऊ देत याच्याकरता 9व्या अध्यायातल्या ओव्या. एक ओवी सांगू आणि सेवेला तुम्ही म्हणताना तर ह्या लय ओव्या आहेत तुमच्याकडे, मग त्या कशा तर तेवढीच सांगू आणि सेवा विराम देऊ. विठाला विठाला ज्ञानोबारांनी सांगताना लिहिलं. ज्ञानोबारा लिहितात, आमचा प्रकृती पहिलीकडील भाव. श्लोक काय? नच मस्थानी भूतानी पश्चिमे योग. या ओव्या वाचताना वाचकाला इतका मोठा भ्रम होतो की ह्या चिद्विलासाच्या आहेत का, ह्या अध्यारोपाच्या आहेत का, ह्या विवर्ताच्या आहेत, असं मोठं चिंतन. ज्याला हे चिंतन करायचं त्याला बरं का. म्हणून ह्या विवर्ताच्याच ओव्या येतात. कशा येतात?
या विवर्ताच्याच आहेत. आणि सुवर्ण अलंकाराचा दृष्टांत सुद्धा विवर्ताचाच आहे. विवर्त शब्दाचा अर्थ काय? असल्यासारखे वाटणे, असा त्याचा सरळ मराठीत अर्थ आहे. आणि असंच संपूर्ण जगत आहे. रज्जूचं जसं सर्प होतो तसं ब्रह्माचं जगत झालं. रज्जूचा सर्प होताना मध्यंतरी रज्जूचं अज्ञान मानलं जातं आणि ते प्रमात्याच्या आश्रित मानलं जातं आणि त्याला विषय मात्र जगत होतं, काय ब्रह्म होतं. आणि आवरणाचा विषय जगत ब्रह्म होतं आणि प्रतीतीचा विषय मात्र जगत होतं. म्हणजे आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती तिथं काम करतात. म्हणून आपल्याला भ्रम होईल याकरता ज्ञानोबारांनी जाणून बुजून नत्यमस्थानी भूतानी पश्चिमे योगमैश्वर, माझा योग ऐश्वर योग बघ, देवाचा ऐश्वर योग अर्जुनाला सांगतात. आणि सांगताना पहिलीच ओवी लिहिली ज्ञानोबारायांनी, आमुचा प्रकृती पहिली कडील भाऊ. अर्थात पहिल्यांदा प्रकृती मानावी लागेल, तुम्हाला हे ध्यानात ठेवा. आणि प्रकृती जर मांडली नाही ना तर प्रकृतीच्या पलीकडे भाव काय आहे हे कळणार नाही. म्हणून ब्रह्मभाव हा प्रकृतीच्या पलीकडचा आहे. आता गंमत बघा, ब्रह्मभाव जर प्रकृतीच्या पलीकडचा आहे आणि प्रकृतीच्या द्वारा आकाशादी पदार्थ निर्माण आहेत, तर आकाशादी पदार्थजन्य असलेले विषय आणि इंद्रिय ते त्या प्रकृतीच्या पलीकडच्या आत्मस्वरूपापर्यंत ब्रह्मस्वरूपापर्यंत जातील का, जाणू शकतील का? नाही. म्हणूनच तर तो ब्रह्मभाव या या ओवीच्या शब्दाच्या मध्ये काय आहे, तो बांधला गेलेला आहे. म्हणून आमुचा प्रकृती पहिलीकडील भाऊ, जो कल्पनेवी न लागशी पाहू. हो, काय जीवाच्या ठिकाणी कल्पना आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी काय माया आहे. अर्थात आमुचा प्रकृती आहे. प्रकृती शब्दाचा प्रयोग का करायचा? प्रकर्षेन करोती ती प्रकृती ही, अशा प्रकारची जी प्रकृती, या प्रकृतीच्या पलीकडं, मग हे नीट ऐकायला लागतं बरं का, या संपूर्ण प्रकृतीची या अध्यक्ष विठ्ठल विठ्ठल गंमत बघा, या प्रकृतीच्या पलीकडचा. हो, 7व्या अध्यायामध्ये ना देवानी सांगताना असं सांगितलेलं आहे, या अष्टदा प्रकृतीची साम्य अवस्था म्हणजे माझी निज प्रकृती. काय माझी? हो, हां, ती उभी आहे मला, पण आता ती सांगून वेळ घालवायचा नाही. हो, माझी निज प्रकृती. आणि ती जिथं विसावते ना, हो, ते म्हणजे मी. हां, ते परमगती मी. आता तुम्ही पहा, म्हणजे ही जी प्रकृती आहे, या प्रकृतीच्या पलीकडचा जो ब्रह्मभाव तो कल्पनेशिवाय पाहावा लागतो. आता आपली योग्यता काय? आपण कल्पनेमध्येच आहोत. हो, आपण कुठे आहोत? कल्पनेतच आहोत. आपल्याला सावयवही आणि निरवयवही कल्पनेच्या पलीकडे जाऊ देत नाही. सावयव कल्पना, हो, निरवयव कल्पनेच्या पलीकडे जाऊन कशी देईल बरं का, अत्यंत अवघड आहे. म्हणून सावयव कल्पनेत आणि निरवयव कल्पनेमध्ये गुंतलेले जे माणसं, ते माणसं प्रकृतीच्या पलीकडचा देवाचा भाव शब्दात बांधलेला ज्ञानोबारांनी तो पाहायचा अत्यंत अवघड आहे. म्हणून आहे ना, ब्रह्मज्ञान हे काय? ब्रह्मज्ञानाने गोमटी सूत्रे मणिगणा येव, ब्रह्मज्ञानाने गोमटी, आमुचा प्रकृती पलीकडे भाव कल्पनेविनी लागशी पाव. आता पुढचा शब्द प्रयोग अत्यंत विचित्र आहे बरं का. ज्ञानोबाराय सांगतात, कल्पनेविन लागशी पाहो तरी मज माझी भूते वाहो का, जे मी सर्व म्हणून. आता पहा, ही जी आरपार दृष्टी आहे ना ब्रह्मज्ञानाची, म्हणजे भूत पाहता, भूत म्हणजे भूत नाही बरं का, जे तुम्ही आम्ही आता ते भूत राहिले नाहीत, आहे की नाही? ते भूत राहिले नाही का? हे माणसं भूतापेक्षा बेकार, ते भूत घाबरायला लागले माणसाला. त्यामुळे हेच भूत येतं. हो, या भूताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं ना तर महाराज सांगतात, मज माझी भूते वावो जे मी सर्व म्हणून. आता इथं बोलताना बरेच जण म्हणतील, हा चैतन्यात झालेला, चैतन्यात विकार नाही म्हणून तर प्रकृती, म्हणून तर कल्पना, या गोष्टीचं चिंतन केलं. आणि सुवर्ण अलंकाराचे दृष्टांत सुद्धा 2-3 मला आठवत आहेत, पण आता सांगायला वेळ नाही.
त्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण ब्रह्मभाव, हा संपूर्ण भाव आणि हा जो भाव आहे ना, भक्तीचा भाव, ज्ञानाचा भाव, योगाचा भाव, क्रियेचा भाव, आपल्या प्रेमाचा भाव, या सकल भावांनी संपन्न योग्य अशा प्रकारची ज्ञानेश्वरी आहे बरं का. हो, काय होतं माहिती आहे का अध्यक्ष, मला आहे ना इंजन पेटत राहतं एकदम, नाही म्हणजे सुरुवातीला नाही, मला आरडावरडा करून बोलता येत नाही, एवढंच बोलता येतं. आणि त्यावेळेला होतं त्यावेळेला आठवत राहतं आणि मग मात्र काय काय सांगावं असं अडचण येते. पण आता एवढं खूप झालं आणि हे जे आहे ना, हे याचंच वर्णन याच ज्ञानोबारांच्या अत्यंत अलौकिक कल्पना विलासाचा शब्दभाव आणि त्या शब्दभावामध्ये बांधलेलं अकल्पनाख्य असलेलं परब्रह्म आणि ते जे गोमट आहे की नाही या ज्ञानेश्वरीचं रूप, ते त्यांनी युक्त आहे. हो, त्यांनी युक्त आहे. म्हणून सूत्रे मणिगणा इव या दृष्टिकोनातून संपूर्ण जगत ब्रह्मज्ञानाने गोमटी. ज्ञानेश्वरीचं सौंदर्य कशात आहे? गोमटेपणा कशात आहे? ब्रह्मज्ञानात आहे. हो, बऱ्याच लोकांना ज्ञानेश्वरीचा ब्रह्म, आत्मा, जीव, जगत या शब्दाची अडचण येते आणि मग साहित्यातले जेवढे दृष्टांत आहेत ना तेवढेच घेऊन ते पळत राहतात. हो, बगलात घेतली आणि मग अशा साहित्यातल्या दृष्टांताचेच अभ्यासक बरेच जण आहेत हल्लीच्या काळात. दृष्टांत आहेत की नाही, बरेच जण साहित्यातल्या शब्दांचे बरं का. मग शृंगारातले दृष्टांत असतील, भयाचे दृष्टांत असतील, विभत्सातले असतील, त्या दृष्टांताला घेऊन पळायचं आणि त्या दृष्टिकोनातून माणसावर आघात करायचा. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. असे दृष्टांत घेऊन पळणारे बरेच माणसं आहेत. त्याला सगळी ज्ञानेश्वरी जगातल्या कोणालाच कळणार नाही ही तर नक्की गोष्ट आहे. पण त्यातला गाभा आहे काय? ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी. हो, ते हे माय. माय सदानंद गुरुजी महाराज म्हटले की माया म्हणायचे. काय माया? समजा गुरुजीचं म्हणणं आपण ग्राह्य धरलं, ते काय ग्राह्य धरायला ते काय इतके प्रामाणिक होते असं काय गृहीत धरायचं कारण नाही बरं का. पण जरी धरलं तरीसुद्धा ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये काय करायचं? ते हे माया म्हणजे अचिंत्य अशा प्रकारची शक्ती ज्या मायेमध्ये, तसाच ज्ञानेश्वरीमध्ये अचिंत्यत्व आहे असं गृहीत धरून चालण्यासारखं आहे. हो, पण तसं काही धरायचं कारण नाही आहे. पण तरीसुद्धा हो, एक ज्येष्ठ व्यक्तित्व आहे म्हणून या दृष्टिकोनातून आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून घेऊ. एक दुसरी गोष्ट अशी, माय म्हटलं ना हो की तिथं इतकी जी जटिलता आहे की नाही, भावाक्षराच्या गाठीत आहे, ब्रह्मज्ञानाने गोमटी आहे. हो, हे सगळे ना, हे सगळं अपेक्षित असेल तर काय करायचं? वात्सल्य भावाने जायचं. काय करायचं? वात्सल्य भावाने समर्पित व्हायचं. आणि वात्सल्य भाव ज्या वेळेला आपल्यात जागृत होतो ज्ञानेश्वरीबद्दल, त्यावेळेला तिच्याकडून सुद्धा वात्सल्य भाव जागृत होतो. वात्सल्य भाव दोन प्रकारचा बरं का. एक देवाकडून भक्ताकडे आणि भक्ताकडून देवाकडे. हो, भक्तीचं माधुर्य काय? तर भक्तीचं माधुर्य भक्ताला वात्सल्य भाव देवाबद्दल आणि देवाला भक्ताबद्दल वात्सल्य भाव. म्हणजे मातृवात्सल्य भाव आणि पुत्रवात्सल्य भाव असे दोन भाव आहेत. आणि या दोन भावाला गृहीत धरलं तर एकादशस्तु शांडल्यम याची सिद्धी होऊन आपल्याला भक्तीचं लक्षण बघता येतं. अर्थात तो भाग स्वतंत्र आहे. म्हणजे काय? तर माय म्हटलं ना की आपण झटे मारायचे. अहो तान्ह्याचे लागता झटे ते अधिकची पाहना फुटे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायला लागलं ना मी खरं सांगतो तुम्हाला, माझी अजून ज्ञानेश्वरी वाचण्याची सुद्धा योग्यता आलेली नाही. ज्ञानेश्वरी सांगण्याची योग्यता येणं तर अत्यंत अवघड. शपथपूर्वक सांगतो तुम्हाला, जर ज्ञानोबाराय कृपा करतील ना तर ज्ञानेश्वरी वाचण्याची योग्यता येईल आणि तर नंतर पुढे सांगण्याची अनुभवण्याची योग्यता येईल. नाही तर ही गोष्ट शक्य नाही. का? महिनाच तर तिचं दूध पाजावं लागतं आणि ते दूध पाजण्याकरता आपण काय करावं लागतं? अट्टहास करावा लागतो तो वात्सल्य भावाने. आणि तो वात्सल्य भाव तुमच्या इतक्या लोकांमध्ये तुम्ही जागृत करण्याकरता कारण ठरलात. म्हणून पायगुडे, शेखर आणि निवृत्ती या सगळ्यांनी केलेला प्रयत्न आणि अत्यंत सुंदर असलेल्या व्यक्तीला अध्यक्ष करून या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला, हो त्यांना बी माहिती आहे काही कमी पडलं तर त्यांचे ते बघून घेतील म्हणून अध्यक्ष केले, दुसरं काही कारण नाही आहे. विठाला 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 विठाला. हो,
आता आमच्या गुरुजींच्या पुण्यतिथीचा अध्यक्ष बी त्यांना करतो, म्हणजे आमचा प्रश्नच मिटून जाईल सगळा. पण ते आमच्याकडे नाही का, मतदारसंघ तिकडे आहे त्यांचा, आमच्याकडे नाही द्यायची ते. त्यामुळं कदाचित का होईल, जमतंय का, जमल का? जमलं तर मग बरं होईल बा. हो, अरे माझा स्वभाव कसा आहे, मी लगेच कार्यक्रम पुरा करीत असतो, काही मागं ठेवत नसतो. मला काही घेणं देणं नाही. मी पहिला दरिद्री होतो, आजही दरिद्री आणि उद्या दरिद्री मरणार आहे, त्यामुळं काही चिंता नाही आहे मला. विठाला 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 विठाला. आणि जे आहे ना माझ्याकडं ते ज्ञानोबारांनी गुरुजींच्या द्वारा दिलेलं वैभव आहे, काही नाही दुसरं. हो, म्हणजे मी एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला, तुम्ही आमचे मित्र आहेत इथं, त्यांना माहिती आहे, जरी झाला अविवेकू तरी संत कृपा म्हणजे ज्ञानोबारांच्या द्वारा गुरुजींनी मला हो हे जे दिलं हे बघण्याची दृष्टी, हाच माझा ज्ञानोबारांच्या प्रती असणारा वात्सल्य भाव. आणि जर आपण याच्याही पुढे गेलो तर अमृतानुभवामध्ये निर्विशेष स्वरूपाचं चिंतन, हो त्याच्याही पुढे चांगदेव महाराजांची आत्मप्राप्ती पूर्ण झाली होती, पण ब्रह्म अप्राप्ती होती. काय जी उणीव आहे ना ती ज्ञानोबारांना अगोदरच समजली. म्हटलं हा असा येणार नाही इकडं, मग त्याला त्यातल्या योगातला चमत्कार दिला. माणसं उठवतो काय तू चालता चालती 6 महिने, हो असला काय मुरदाड माणूस, आणि जे देवाची चूक दुरुस्त करायला लागलास तू. आम्ही चालता चालता उठवतो. चमत्कार कळला, पत्र पाठवलं, आणि न लिहिलेल्या प्रश्नाला, न केलेल्या प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव 65 नावाचा ग्रंथ. ओव्या 65च येतात, पण एक एक ओवी वाचताना 65 वेळेला चक्कर येते माणसं. वाचून बघा तुम्ही बरं का. हो, अर्थात एवढं जटिल आहे ते. ज्ञानोबारांनी काय सुंदर लिहिले चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांचा अधिकार केवढा होता. आता बरेच कीर्तनकार म्हणते चांगदेव चांगदेव चांगदेव, जसं काय याचं मेव नाही देव. हो, याची बायको याचं ऐकत नाही ना, चांगदेव महाराजांना चांगदेव असं नाही. चांगदेव महाराजांचा मोठा अधिकार, किती अत्यंत प्रचंड मोठा अधिकार, म्हणून ज्ञानोबारांनी लिहिता नेलं स्वस्ती श्री वटेषु. तुम्हाला एक कैमुत्तिक न्याय सांगू का. चांगदेव महाराज 1400 वर्षाची. चांगदेव महाराज योगाने परिपूर्ण, ज्ञानाने अर्धे, म्हणजे आत्मप्रत्यक्ष झालेलं होतं. योगाने आत्मप्रत्यक्ष होतं, पण ब्रह्म आत्मा एक आहे अशा स्वरूपाचं ज्ञान होत नाही. त्याच्याही पुढे ब्रह्म आत्मा ओतप्रोत भावानी अहम ब्रह्मास्मित्याकारक भाव निर्माण होत नाही. म्हणून योगाचं आहे ना, योगाच्या द्वारा इथपर्यंत पोहोचलेला महात्मा, इथपर्यंत एवढी मोठी शक्ती, आणि 1400 वर्ष जगलेला. किती? 1400 वर्ष. उलट ज्ञानोबाराय 14 वर्षाची. किती? 14 वर्षाची. आणि ते ज्ञानोबाराय 1400 वर्षाच्या योगाने प्रवीण असलेल्या चांगदेव महाराजांना आशीर्वाद देतात. ज्ञानोबाराय किती मोठे असतील. या मोठेपणाला हो मराठीत सांगायचं तर आहे का चॅलेंज? शक्य नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, हे चांगदेवा स्वस्ती श्री वटेश्वर, हे वटेश्वरा तुझं कल्याण असो. म्हणून ज्ञानोबाराय किती, अरे चांगदेव एक घटकाचा नाही ज्ञानोबारांच्या पुढं. हो, वाचा केले बहुत कल्प, एवढे ज्ञानोबार आहेत. आणि चांगदेव किती आहे? एक घटकाचा. आत्ता मी चांगदेव म्हटलो ते ज्ञानोबारांच्या दृष्टिकोनातून बरं का. म्हणून स्वस्ती श्री वटेषु, जो लपोणी जगदा भासू दावी, मग प्रगटाला ग्रासू करी ब्रह्मात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं, आणि मीच जीव ब्रह्माख्य स्वरूपाचं परिपूर्ण ज्ञान व्हावं याच्याकरता चांगदेव 65 ग्रंथ. आणि मग सगुण साकार परमात्म्याच्या द्वारा आपल्यापर्यंत आणि आपला प्रेमभाव संपूर्ण जगतापर्यंत गाथ्याच्या रूपाने, आणि तेच ब्रह्मज्ञान, तेच योग, तीच संपूर्ण प्रक्रिया प्रेमाच्या द्वारा नामचिंतनाच्या संबंधाने अगदी शेवटपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत तर मोक्षापर्यंत, अशा प्रकारची ज्याच्या द्वारा नेली ना ते म्हणजे हरिपाठ नावाचा ग्रंथ. अशा पंचग्रंथाची कृती श्री संत ज्ञानोबारांनी केली. आणि ही ज्ञानेश्वरी जशी ब्रह्मज्ञानाने गोमटी आहे ना, तसं प्रत्येक ग्रंथ ब्रह्मज्ञानाने गोमटी. हो, ते हे माय ज्ञानेश्वरी, पण संत ज्यांना करता ती माहेश्वरी आहे. आणि ते ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासी जणी, हे जनाबाईचे शब्द किती कठीण आहेत आणि किती व्यापक आहेत याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा.
मी प्रयत्न केला पण इतका अंदाज लागत नाही असं मला पक्क कळालं. म्हणून ज्ञानोबाराय मंगळमुनी आहेत बरं का. हो, ज्ञानोबाराय मंगळमुनी आहेत. हो, मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायला ही गोष्ट सांगितली काय, योगी पावन मनाचा. हो, पावन मनाचा योगी. काय, कसा अर्थ करायचा, पावन मनाचा योगी. पावन मनाचा योगी कशाने, पावन कशाने होतो. हो, तो आत्ता झाला का पूर्वीचाच आहे, तो पूर्वीचाच आहे. म्हणूनच तर पवित्र अशा स्वरूपाच्या ज्ञानाने युक्त असलेलं, किंबहुना पाठीपोठ नसलेल्या म्हणजे विषय आश्रय विरहित अशा स्वरूपाचं जे ज्ञान आहे ना, जयाची या ज्ञाना पाठीपोठ नाही अर्जुना, असा आश्रय विषय भाव विवर्जित ज्ञान तेच अभिव्यक्त झालं, त्यालाच कैवल्य म्हणतात. आणि तेच कैवल्य म्हणजे मोक्ष ज्ञानोबाराय परिपूर्ण स्वरूपाने इथं अभिव्यक्त झाले. आणि त्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा अनुष्ठान भाव आपल्यामध्ये आहे. आपल्याला दंडवत करतो आणि इथे शब्दाला विराम देतो. विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाय जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय रखुमाई वागता येत नाही. ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासी जणी, अशा प्रकारचा ज्ञानेश्वरी महोत्सव जन्म महोत्सव अतिशय सुंदरपणाने चाललेला आहे. आणि या ठिकाणी आपल्या श्री संत ज्ञानोबारांच्या या मंदिर समितीला प्राप्त झालेले जे ट्रस्टी आहेत ते सुद्धा आपल्यावर ज्ञानेश्वरीचे मोठे अभ्यासक आहेत. आमचे कबीर महाराज आहेत ना, त्यांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास अत्यंत सुंदर आहे. म्हणून आपल्याला सध्या 5-7 वर्ष चांगला योग आहे बरं का. ट्रस्टी मोठे आहेत. पुरुषोत्तम महाराज आहेत, स्वामी निरंजन दासजी महाराज आहेत. अशा प्रकारचे ट्रस्टी आणि देखणे हे सगळेच्या सगळे देखणे आहेत अतिशय सुंदर. त्यामुळं आपल्याला अतिशय चांगला काल उपभोगायला मिळणार आहे. आणि सुधारणा चाललेल्या आहेत. ज्ञानोबारांच्या कळशावर सुवर्ण बसवलं. हे आता खरं तर मंदिर सोन्याचं व्हायला पाहिजे एवढं ज्ञानोबारांनी लिहिलं आहे. पण ज्ञानोबारांनी सोन्यासारखं दिलं, पण त्या ज्ञानोबारांच्या ह्याच्याकरता आपण एवढं केलं तरीसुद्धा ज्ञानोबारांच्या प्रती असलेली श्रद्धा आणि ज्ञानेश्वरीच्या प्रती असलेली श्रद्धा आपल्याला संपूर्ण करील. अशा प्रकारची ज्ञानोबारांच्या समोर आपण प्रार्थना करू. आणि ज्ञानोबारांनी सांगितलं की नाही, आपल्यामध्ये जी खळवृत्ती असेल ती दुसऱ्याकरता नाही. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती, माझी सत्कर्मी रती वाढो असं म्हणायचं रोज. आणि मग आपण ज्ञानोबारांचं चिंतन करायचं. ज्ञानोबारांचं नाव घेतलं तर काय, ज्ञानेश्वरी वाचली तर काय, अशा प्रकारच्या अनंत गोष्टी आहेत. हो, आणि या सगळ्याचा अहंकार होता कामा नये हे पक्क ध्यानात ठेवलं पाहिजे बरं का. हो, काय होतं माहिती आहे का,
थोडं काही केलं की अहंकार होतो. हो, इतका अहंकार होतो, इतका अहंकार होतो, त्या अहंकाराला ना वास येतो, घाण येते. हो, इथंही काही माणसं येतं, हो, काही सेवा करणारी माणसं, सेवेचाच अहंकार. कशाला सेवेचा अहंकार करतो बेटा? तू खातो इथं, राहतो इथं, तुझं सगळं जगणं, तुझं कपडे, सगळं कातडीसुद्धा तुझी घेतली, तो अहंकार कशाला धारण करतो बेटा? असे घाणेरडे लोक इथं राहतात. हो, असतात ते, कारण ज्ञानोबा चंदनाजवळ साप राहतात, ते बघायचे आपण आणि त्यांना हुसकून द्यायचं. बेस्टपैकी छान ज्ञानोबाराशी समर्पित व्हायचं आणि ज्ञानोबारांच्या द्वारा आपण आनंद घ्यायचा. हीच गोष्ट तुम्ही सगळ्यांनी केली, याप्रती मी आपल्याला दंडवत करतो आणि या ठिकाणी शब्दाला विराम देतो. जय विठ्ठल, जय जय.